तर घायवळ आणि गोळीबारातील आरोपींचा संबंध नाही। पोलिसांनी दबावाखाली घायवळचं कनेक्शन गोळीबाराशी जोडलेलं आहे। कोथरूड गोळीबारानंतर घायवळच्या वकिलांनी हा मोठा दावा केलाय। पुण्यातील कोथरूड गोळीबारानंतर निलेश घायवळ याच्या वकिलांनी हा दावा केलाय। निलेश घायवळ आणि गोळीबार केलेल्या आरोपींचा काहीही संबंध नाही असं वकिलांना म्हटलंय। रिट पिटिशनद्वारे ही रोड रेजचा प्रकार आहे। रस्त्यावरती अचानक झालेल्या भांडणातनं एका गटाने दुसऱ्या गटावरती गोळीबार केलेला आहे आणि त्या गोळीबारामध्ये तो व्यक्ती जखमी झाला अशी केस आहे। पुणे पोलिसांकडनं सुद्धा पहिल्या दिवशी जी काय बातमी देण्यात आलेली होती त्यांचं म्हणणं असंच होतं की याच्यामध्ये कुठल्याही गँग रायव्हलरीचा संबंध येत नाही। ही रस्त्यावरती अचानक झालेली भांडणांचा प्रकार आहे आणि त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये कुठल्या गँगचं नाव नाही। परंतु मीडियाकडनं येणारं जे वारंवार जे प्रेशर येत गेलं त्यामुळे कदाचित त्यांनी निलेश घायवळला याच्यात घेतलंय का, याचं नाव टाकलेलं आहे का हे तपासून पाहावं यासाठी ही रिट पिटिशन आम्ही उच्च न्यायालयामध्ये केलेली आहे। निलेश घायवळच्या म्हणण्याप्रमाणे मारेकरी आणि निलेश घायवळ जे ऍक्च्युअल आता तथाकथित मारेकरी आहेत पकडले गेलेले त्या लोकांची आणि निलेश घायवळची कुठल्याही